नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रमोद भस्के, KBC विनर. स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, आज 6 मे रोजी IVR कॉल याला स्टार्ट झाले होते आणि त्याच्यामधले प्रश्न पण आपण डिस्कस केले होते. तर आजच 6 मेच्या IVR कॉलमध्ये नवीन क्वेश्चन सेट विचारण्यात येत आहेत. मागचा जो व्हिडिओमध्ये डिस्कस केला आपण IVR कॉल, ते दोन वेगळे प्रश्न होते. तर नवीन जे IVR कॉल आजच्या तारखेत आलेले आहेत त्यामध्ये देखील वेगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर वेगळे प्रश्न कोणते नेमके विचारण्यात आलेले आहेत न्यू क्वेश्चन सेट IVR कॉलमध्ये, जे की आजच्या तारखेत दुसरा प्रश्न बदलून आलेला IVR कॉल आहे. तर त्याची रेकॉर्डिंग आपण ऐकूया. त्यामध्ये ऐकूया की नेमके अजून कोणते प्रश्न बदलून विचारण्यात आलेले आहेत, जे की आजच्या तारखेत आलेला दुसरा IVR कॉल आहे. तर आजच्या तारखेत आलेले न्यू क्वेश्चन सेट टू IVR कॉल टू आपण पाहूया, त्याची ऐकूया रेकॉर्डिंग त्याची. जवाब देने होंगे। आपका पहला सवाल है, कुचिपुड़ी शहर किस राज्य में है जिसने इस नृत्य शैली को अपना नाम दिया है? तेलंगाना के लिए 1 दबाएं, आंध्र प्रदेश के लिए 2 दबाएं, तमिलनाडु के लिए 3 दबाएं, कर्नाटक के लिए 4 दबाएं। तर प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, कुचिपुडी नृत्यशैली जी आहे, तर त्या नावाचं असलेलं शहर कोणत्या राज्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. आपका दूसरा सवाल है, हिमाचल प्रदेश के किन्नौरी को किस प्रकार के कपड़ों के लिए भौगोलिक संकेतन प्राप्त है? शाल के लिए 1 दबाएं, साड़ी के लिए 2 दबाएं, धोती के लिए 3 दबाएं, स्कार्फ के लिए 4 दबाएं। तर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की हिमाचल प्रदेशमध्ये जे किन्नौरीला GI टॅग मिळाला आहे ते काय आहे? तर ती शॉल आहे किन्नौरी, जिला GI टॅग मिळालेला आहे. तर हे होते आज 6 मे रोजी आलेले सेट ऑफ क्वेश्चन टू IVR कॉल टू, जे की रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलेली आहे. तर मित्रांनो, IVR कॉलची म्हणजे सेकंड हाफ चालू झालेला आहे, त्याच्यामुळे डिफरंट क्वेश्चन विचारण्यात येत आहेत, बदलून प्रश्न विचारले जात आहेत. कारण की आज रजिस्ट्रेशनचा पण शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे कदाचित डिफरंट क्वेश्चन विचारले जात आहेत. तर अजून नवीन अपडेट मिळाल्यावर लगेच चॅनलवरती अपलोड केलं जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.